हो, तुम्हाला आज कामाला नाही जायचं का? नाही, आज लय कंटाळा आला, थोडा आराम करतो. बरं ठीक आहे, चला मग आपण आपल्या लग्नाची कॅसेट बघू. ओय, लय काम आहे मला. आहो, पलीकडच्या गल्लीत गाडव मरून पडलंय, चला की लवकर. अरे मला काय सांगायला लागली, मरू दे की. आहो, मेल्याच्या नंतर नातेवाईकांना कळवायचं असतं म्हणून सांग. आहो, तुम्ही लग्नाच्या आधी किती मंदिरात जात होते, आता का बरं जात नाही? आता तू भेटली ना, खरं? देवावरचा विश्वासच उडाला ना. अजिबात कुठं बाहेर जायचं नाही तुम्ही. नाही म्हणजे नाही. मलाच ना तुमचे ते हरामखोर मित्र अजिबात आवडत नाहीत. ह्योच तर फरक आहे, ह्योच तर फरक आहे तुझ्यात आणि माझ्यात. मी कधी भेदभाव करत नाही, पण तुला माझे मित्र आवडत नसतील तर नाही आवडून दे, पण मला तुझ्या सगळ्या मैत्रिणी आवडतात. आहो, मी काय म्हणत होते? बरोबर आहे, बरोबर आहे. आहो, पण मी काय बोललेच नाही अजून. तू काहीच बोलू नको, तू काही जरी बोललं तुझंच बरोबर आहे. हो, मला येताना एक वडापाव घेऊन या. अगं वडापाव खाऊ नको, त्याच्यात फॅट असतं, जाड होशील. बरं, एक काम करा, 1 किलो काजू आणि 1 किलो बदाम. नाही नाही, मी काय करतो, गरम वडापाव घेऊन येतो, त्यासोबत जास्त मिळते. आहो, तुम्हाला बायको कशी पाहिजे होती? जाड, बारीक, बुटकी, उंच? मुकी मुकी पाहिजे होती मला, मुकी मुकी. आहो, मी जर तुम्हाला सोडून गेले तर? मी येडाच होईन बुवा. येडे होता का दुसरं लग्न करता? येड्या माणसाचा काय भरोसा, ते तर येडे आहेत ना, ते काही पण करू शकतात. माझ्यासारखी बायको मिळाली ना म्हणून तुमची लय नाटकं चाललीत. माझ्यापेक्षा डेंजर भेटली असती ना मग कळालं असतं तुम्हाला. हा, याच्यापेक्षा पुढचे मॉडेल असतात. बरं, मला एक सांग, नवऱ्यासोबत भांडणं झाल्यानंतर बायको नवऱ्याला बोलत नाही, हे मान्य आहे, पण तुम्ही किचन मध्ये जाऊन भांडे का आपटतात? आहो, त्या भांड्यांवरती नवऱ्याचं नाव लिहिलेलं असतं, तेवढंच त्याला आपटल्याचं समाधान वाटतं. हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? आहो, मॅगी खातान का? मी अजिबात खात नसतो मॅगी. बरोबर आहे, मॅगी कशी खातान? जीव खाणाऱ्या माणसाला कशाला आवडून नाही? खत्म, बाय बाय, टाटा. तू धरती पे चाहे जहाँ भी रहेगी, तुझे तेरी खुशबू से पहचान लूंगा. मला वाटलंच होतं, नाहीतरी तुमचं खानदान कुत्र्याच्या जातीचं आहे. नाव काय तुमचं? नवीन दिसतात गावात. माझं नाव वर्षा, इथं माझ्या मामाकडे राहायला आली. पाच शनी ओळखलं, पाहुण्या दिसतात तुम्ही गावात. नाही तर आमच्या गावातल्या भदाड्या पोरी पाचा तेल लावणार, 2 येण्या घालणार, एक मागून टाकती पुढे.